आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा शहरातील स्वामी समर्थ आणि जोगेश्वरी कॉलनीमध्ये रो हाऊसमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्री 5 घरफोड्या, 5 लाखांहून अधिक रोकड यासह दागिने लंपास झाल्याची घटना घडली आहे। काल पहाटे ही घटना घडली असून चोरट्यांनी अक्षय तृतीयेला गावाकडे जाणाऱ्या रहिवाशांचे घर बंद, घराला कुलूप असल्याचा संधीचा फायदा घेतला। तब्बल 5 घरे एकाच वेळी फोडल्याची घटना घडल्याने आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। सविस्तर वृत्त असं की स्वामी समर्थ नगरातील दादाभाई रतन सिंग गिरासे राहणार निरगुडी यांच्या घरातील समोरच्या दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील रोकड 1.5 लाख रुपये, देव्हाऱ्यातील चांदीची लक्ष्मी आणि शिक्का तसेच नवीन साड्या आणि ड्रेस असे दागिने रोकडसह 2 लाखात अंदाजे त्यांच्या सांगण्यावरून चोरी गेल्याचे समोर आले। त्यांचे वडील वारल्याने त्यांच्या दशक्रिया आणि उत्तर कार्यासाठी बाजार करणे याकरिता पैशांची जमवाजमव केल्याने त्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारला, म्हणून घर मालक तीव्र संतापात दिसत होते। त्याचप्रमाणे त्यांच्या जवळील राकेश गोकुळ सोनवणे राहणार सोनेवाडी यांच्याकडे किरकोळ साड्या आणि इतर चोरी गेल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्याकडे फारसे काही रोकड आणि दागिने सापडू शकले नाही। तसेच जोगेश्वरी कॉलनी रो हाऊस येथे दीपक धांडे यांचे घरही बंद असल्याने बाहेरून खडी कोंडा तोडला आहे, मात्र ते गावी गेले असल्याने त्यांच्याकडील काय वस्तू चोरी गेले आहेत ते समजू शकले नाही। त्याचप्रमाणे सुनंदा संजय जाधव राहणार जवखेडा यांच्याकडे सोन्याची पोत आणि बांगड्या गेल्या असल्याचे त्यांनी सांगितलं। साधारणतः 2 ते 3 लाखांवरून अधिक चोरी केल्याचं समोर आलं आणि भैया पटेल यांच्या घरातील गेल्या महिनाभरापूर्वी अशी चोरी झाली होती। पुन्हा त्यांच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या हाती काही लागले नाही। घर बंद असल्याने संधी पाहून चोरट्यांनी या दोन्ही कॉलनीतून तब्बल एकाच वेळी 5 घरं फोडल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं। पोलीस ग्रस्त वाढवावी आणि गुरखा यांचाही वावर कमी झाल्याने चोरट्यांना हे फावते आहे। यावेळी धुळ्याहून श्वान पथक आणि फिंगरप्रिंट ठसे यांचे पथक देखील दाखल झाले होते। शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल रुपेश चौधरी यावेळी सदर घराची पाहणी करून त्यांचा चोरी झालेल्या वस्तूंचा आढावा घेतला। एवढे घडल्याने अद्यापही पोलीस स्टेशनला कोणी तक्रार दाखल केलेली नव्हती। तक्रार दाखल करूनही काही निष्पन्न होत नाही असे चोरी गेलेल्या रहिवाशांनी दबत्या आवाजात सांगितलं आहे। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।